आणि यानंतर वळतोय अजून एका ब्रेकिंग न्यूजकडे। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवर केज कोर्टामध्ये सुनावणी घेण्यात आली आहे। तर 10 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे। तर कराडच्या वकिलांनी मात्र पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम हा लांबणार की थांबणार हे आज सुनावणीनंतर समजणार आहे। मात्र कराडवर अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाही आहे। तर आपण पाहतोय गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि अखेर कराडला अटक करण्यात आली आहे। मात्र त्याच्यावरती अजूनही देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप ठेवण्यात आलेला नाहीये। त्याला खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे। तर संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही असं कराडचे वकील म्हणालेत। कराडवरचे या आधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत असा देखील युक्तिवाद त्यांनी केलाय। सर्व मुद्देमाल जप्त केला, व्हॉइस सॅम्पलही घेतलं गेलंय। 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहेत, तर पोलिसांनी काय तपास केला असा प्रश्न कराडच्या वकिलांनी विचारलाय। सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडीची मागणी देखील कराडचे वकील यांनी केली आहे। तर सरकारी वकिलांनी काय म्हटलंय आपण पाहतोय। कराडने मालमत्ता कशी कमावली याचा तपास बाकी असल्याचं सरकारी वकील म्हणालेत। कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे देखील तपासायचं आहे। ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे। कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकील करतायत। तर आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली गेल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयामध्ये गेला आणि 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला।